नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साई परब. स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल मराठी बुक स्टारवर. मित्रांनो, काही गोष्टी खूप सोप्या दिसतात, खूप सहज दिसतात, पण तितक्याच त्या सहज सोप्या नसतात. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण माझ्याकडे जे पुस्तक आले, जी कादंबरी आले, त्या कथेतच असं ट्विस्ट भरले आहेत ना, की तुम्ही सुरुवातीपासून वाचाल तर अगदी सहज सोपी आणि एका कथेत एका रेषेत चालणारी कथा, पण जेव्हा अर्धी वाचून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक ट्विस्ट येत राहतात. त्या ट्विस्ट मध्ये माणूस अडकून राहतो. गोष्ट अगदी छोटी आहे. स्वराली नावाची नायिका आहे, तिचे आई वडील लहानपणीच गेलेले असतात. आपल्या आजीच्या सानिध्यात वाढलेली ही सुसंस्कारी मुलगी असते. स्वतःमध्ये चित्रकला दडलेली आणि चित्रकारिता दडलेली ही व्यक्ती. पुढे तिचं एका रणजित नावाच्या श्रीमंतच सुशिक्षित आणि सुस्वभावी व्यक्तीबरोबर लग्न होतं. सदाफुलीला जसा बहर यावा तसा त्यांचा संसार फुलत असतो. अगदी नजर लागावी असा हा त्यांचा कुटुंबाचा संसार चालू असतो. पण पुढे तिची आजी वारते. त्यानंतर तिच्या नवऱ्याचाच म्हणजेच रणजितचा अपघात होतो. त्यामध्ये तो स्वतःचं पुरुषत्व गमवतो. पण त्या कथेनंतर पुढे होतो ट्विस्ट, कारण त्या कथेमध्ये प्रवेश होतो रणजितच्या मित्राचा म्हणजे अर्जुनचा. त्या अपघातामागे नक्की अर्जुनचा हात होता का, की अर्जुनने काही गोष्टी मिळवण्यासाठी तो बदला घेतला होता? इथून या कथेचं खरं पर्व चालू होतं असं मला वाटतं. तर ह्या पुढचा ट्विस्ट जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लीना देगलूरकर यांचं मुकेश्वर हे पुस्तक आपण सर्वांनी नक्की वाचा आणि जाणून घ्या त्या पुढचा ट्विस्ट. पुढील पुस्तक घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.